जेव्हा श्री विष्णूंच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करण्यास सुरुवात केली, तेव्हा पृथ्वीवर जीवनसृष्टी, जलसृष्टी सोबत पर्यावरण सृष्टी देखील निर्माण केली. या पर्यावरणामध्ये काही औषधी झाडे, काही फळ झाडे, कोणत्या ना कोणत्या सजीवाला उपयुक्त अशी झाडे व झुडपे निर्माण केली. याच झाडाझुडपांमुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. पर्यावरणातील प्रत्येक झाडाला एक विशेष महत्त्व आहे. त्यातीलच एक झाड म्हणजे कडुलिंब, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे, पण ते आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये वापरत नाही. पण तुम्हाला माहित आहे का, कडुलिंबा इतकाच गुणकारी घटक आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये घेत असतो. तर हा घटक कोणता माहित आहे का तुम्हाला? चला तर मी सांगतो. हे आरोग्यवर्धक झाड सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवानी नाही तर स्वतः भगवान शंकरांनी भूलोकी आणले. तर झाले असे की शिवपार्वती भूलोकी भ्रमण करण्यास आले. तेव्हा एक स्त्री जेवण करण्यामध्ये व्यस्त होती. पार्वती मातेने कुतूहलाने त्या स्त्रीला विचारले, तुम्ही जेवणामध्ये कडुलिंबाचा वापर का करत नाही? त्यावर ती स्त्री बोलली की हे कडुलिंब आरोग्यवर्धक तर आहे, पण रोजच्या आहारामध्ये याचा समावेश होऊ शकत नाही. माते, यावर तुम्ही काही उपाय सुचवा. शिवपार्वतीने हे ऐकताच थोडा विचार केला व जनतेचे आरोग्य लक्षात घेऊन त्यांनी भूलोकी कडीपत्त्याचे झाड निर्माण केले, जे कडुलिंबाच्या झाडाप्रमाणे गुणकारी आहे. कडीपत्त्याच्या रोजच्या सेवनामुळे केस मजबूत होतात, शरीरामध्ये रक्ताची वाढ होते. कडीपत्ता पाचन समस्या दूर करतो, मधुमेह नियंत्रित करतो, सर्दी कफ सारखे आजार कमी होतात. त्वचा संबंधी आजारावर कडीपत्ता गुणकारी आहे. इम्युनिटी सिस्टम मजबूत राहते, वजन कमी होण्यास मदत होते, कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल राहतो. जे गुणधर्म कडुलिंबामध्ये आहे ते सर्व गुणधर्म कडीपत्त्यामध्ये सुद्धा आहे. याच कारणाने भगवान शंकरांनी भूलोकी हे झाड निर्माण केले. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी समर्थ किचन मुंबई या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.